सर्वसामान्य माणसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातात, पण जामनेर तालुक्यातील नागरिक गिरीश भाऊंकडे येतात। कारण डिग्री नसली तरी गोरगरिबांचे आरोग्य दूत अशी भाऊंची ओळख संपूर्ण राज्याला आहे। गेल्या 30 वर्षात जीएम फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाआरोग्य शिबिराचा जो सेवा यज्ञकुंड प्रज्वलित केला आहे, त्यामधून आजपर्यंत 35,19,752 नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे। रक्त तपासणीपासून कॉकलर इम्प्लांट सर्जरी, हृदय शस्त्रक्रिया यांच्यासारख्या जटिल शस्त्रक्रियांपर्यंत, मोतीबिंदू ऑपरेशन्स ते श्रवण यंत्र वाटपापर्यंत, दंत चिकित्सा, अवयव प्रत्यारोपण, अगदी निदान ते उपचार, सब कुछ गिरीश भाऊ। जनतेने दिलेल्या आरोग्य दूत या ब्रीदाला खरोखर सार्थ ठरवत मोठ्या पुण्याचे काम भाऊंच्या हस्ते सदोदित होत आहे। इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्ये भाऊंच्या व दानशूर संस्थांच्या माध्यमातून जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार ते मुंबई अशा स्थायी आरोग्य केंद्रातील 54 आरोग्य सेवक, 6,970 डॉक्टर आणि 127 रुग्णालये यांच्या प्रभावी नियोजनामधून 2,22,444 इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर शस्त्रक्रिया या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत। लाखोंच्या झालेल्या शस्त्रक्रिया, नागरिकांचा विश्वास आणि त्यासाठी मिळालेला कोट्यावधी रुपयांचा निधी, हे सर्व काही शक्य होतं ते फक्त आणि फक्त एका विश्वासाने। आणि त्या विश्वासाचं नाव आहे साक्षात धन्वंतरीचा आशीर्वाद लाभलेले लोकनेते नामदार गिरीश दत्तात्रय महाजन। माझा एक मित्र होता संतोष सराफ म्हणून, त्याचं एक ॲक्सिडेंट झालं आणि मला अभिमान आहे की मी गिरीश भाऊंच्या तालुक्यात राहतो आणि ते आमचे लोकप्रतिनिधी आहेत। त्यांनी त्याची व्यवस्था मुंबईतल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये केली। तो एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला पोरगा, कमवता पोरगा, तो त्याला आपण वाचू शकलो नाही। प्रयत्न खूप केले। भाऊंनी त्याला ब्रिज कँडीमध्ये ॲडमिट करून पूर्ण त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च हा भाऊंनी उचलला। आणि एवढंच नव्हे तर तो ज्या रूममध्ये होता तो 46 नंबरच्या वार्डमध्ये होता आणि 48 नंबरच्या वार्डमध्ये रतन टाटा ॲडमिट होते। म्हणजे भाऊंच्या तालुक्यातला एक सर्वसामान्य नागरिकाची भाऊंना किती चिंता आहे आणि भाऊ किती कर्तव्यदक्ष आहे हे याच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास येते। आमच्या इथे एका भिल्ल समाजाच्या व्यक्तीला जेव्हा सर्पदोष झाला तेव्हा त्या व्यक्तीने सहज भाऊंना फोन लावला की माझ्या मुलाला सर्पदोष झालाय भाऊ। तर भाऊने सांगितलं की तू आत्ताच्या आता तात्काळ त्याला जळगावला ने, मी तेथे माझा माणूस पाठवतो, माझा आरोग्य दूत पाठवतो। आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भाऊंचं फार मोठं काम आहे। त्या भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्याला भाऊंनी तेथे आयसीयू मध्ये ठेवलं आणि सर्वात उत्तमोत्तम असा उपचार त्याच्यावर केला आणि त्याचा प्राण वाचला। अशी आमची गिरीश भाऊ हे सर्वांसाठी दैवत आहे। 6 महिन्यापूर्वी मी आजारी पडलो, किडनी स्टोन झाला मला। मी जळगाव गेलो, जळगावच्या डॉक्टरांकडून माझी तब्येत काही सुधारली नाही। मग मी भाऊंना फोन लावला की भाऊ माझी तब्येत एकदम जास्त सिरियस झालेली। मग भाऊ म्हणे तू डायरेक्ट मुंबई चाललाय। मी मुंबई गेलो, भाऊनी मला बॉम्बे हॉस्पिटल ॲडमिट केलं। वरती स्वतः भाऊ मला भेटायला आले। 1 महिना 4 दिवस मी मुंबई हॉस्पिटल ॲडमिट होतो। माझे पुरे चेकअप वगैरे सर्व त्यांनी तिथे क्लिअर कट झालो मी आणि घरी आलो मी। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन त्यांनी गोरगरीब तसंच विकलांग बांधवांना त्यांना सामान्य माणसाप्रमाणे चालता फिरता यावे याकडे लक्ष दिले आणि प्रत्येकाला सायकल, मोटारसायकल, चार्जिंग बाईक, कुबड्या वगैरे चालण्या फिरण्यासाठी साहित्य दिलं। 6 डिसेंबर 2019 मध्ये भाऊंनी प्रथमतः मला चालता येत नसल्यामुळे मोटारसायकल दिली आहे। त्यामुळे मी माझे उपजीविकेचे साधन आणि त्यावरती माझा उदरनिर्वाह करीत आहे। या मुलीला जन्मानंतर काही दिवसानंतर आम्हाला आढळलं की मूकबधीर आहे म्हणून भाऊच्या संपर्कात आलो। जसं भाऊंनी असं लक्ष दिलं आमच्याकडे की जसं बाप मुलीची काळजी घेतो, अपत्याची काळजी घेतो, त्या प्रकारे भाऊंनी काळजी घेऊन आम्हाला मुंबईला स्थलांतरित केलं। तिथे अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या, रिपोर्ट काढले, नंतर तपासण्या करून त्यांनी ते
ऐकू येण्यासाठी त्या मुलीला मशीन पण दिलं. आता तिला बऱ्यापैकी ऐकायला सुद्धा येतं. माझ्या वडिलांचं नाव शमसुद्दीन लतीतडे. यांना दोन्ही किडनीमध्ये किडनी स्टोन झाला होता. तेव्हा आमच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा गिरीश भाऊ महाजनांनी आम्हाला मदत केली. त्यांनी गिरीश महाजनांनी आम्हाला लेटर दिलं. त्या लेटरवर आमचं जे हॉस्पिटलला ऑपरेशन झालं तिथं सर्व रिपोर्ट फ्री ऑफ कॉस्ट झाले आमचे. गिरीश भाऊ शिलांगला गेलो गिरीश भाऊकडे. मला भाऊ माझ्याकडे काही पाहा हो. भाऊ बोलला काय पाहा तुझ्याकडे. मला भाऊ मला मोटरसायकल घेऊन द्या ना. एका महिन्यानं फोन आला भाऊचा मला, गाडी तयार झाली तुझी, जा जळगावला घेऊन ये. या गाडीवर मी मला पोट भरायचा व्यवसाय करतो. गिरीश भाऊ ते लय उपकार आहे माझ्यावर, लय मानतो गिरीश भाऊला मी. आमच्याजवळ एक व्यक्ती आली, मुस्लिम व्यक्ती, त्यात हार्टचं काम करायचं होतं. तर तो आला माझं म्हणून हार्टचं काम करायचं म्हणे माझं, तर भाऊशी बोला. म्हटलं बाबा मी असं करतो, फोन लावतो, संध्याकाळी सांगतो तुला. तो निघाला, मी भाऊला फोन लावला. म्हटलं हो असं आहे, एक हार्टचा पेशंट आहे आणि त्याला अरे म्हणून लगेच पाठव म्हणे. आणि म्हटलं तो मुस्लिम आहे. समाज, जात पात, पक्ष, पंथ काहीच पाहायचं नाही म्हणे आपल्याला. फक्त पेशंटचा जीव वाचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जेव्हा माझ्यावर टाईम पडला त्यावेळेस गिरीश भाऊला फोन केला. माझा ऑपरेशनाला 1.5 लाख रुपये खर्च होता. दवाखान्यामध्ये जाऊन माझं ऑपरेशन झालंय, कमीत कमी 3 लाख रुपये सांगितले ते बाहेर जाऊन. तर गिरीश भाऊच्या दवाखान्यामध्ये फुकटमध्ये ऑपरेशन झालं. जसाच माझा मुलगा रेल्वेतून पडला होता ट्रेनमधून, तर त्यावेळेस माझ्या मुलाला लायला 13-14 लाख रुपये कॅपॅसिटी नव्हती. माझ्या मुलाचा मरता मरता वाचलाय गिरीश भाऊमुळे. दवाखान्यात 13 लाख रुपये सांगितले ते, बिना पैशाचं 1 रुपया ना लागताना माझा पोरगा आता चालतो फिरतोय. हॉस्पिटलचे कामं, वैद्यकीय कामं काही क्षणामध्ये भाऊचे माणसं हजर होता. आता माझाच प्रश्न आला, मीच म्हणजे मला हार्टमध्ये सूज होती इथे, तर 5.5 लाखाचं मशीन लागत होतं. तर ते मशीन इथे निशुल्क त्यांच्या निधीतून झालं आहे भाऊंच्या कार्यात. पायाचा पडलेले होते, नसा तुटल्या होत्या, उभं राहावा ना. मग इकडे तिकडे फिरलो, पैसा लागला, गरिबी परिस्थिती आहे. मग नाशिकले गेलो, महिनाभर टाठी राहिलो. मग आपल्या गिरीश अण्णाला फोन लावला, त्याने आमचं सहकार्य केला. त्याच्यामुळे आपलं ऑपरेशन झाला, बाकायद्यानं घरी आलो. चांगले योजना केले बिचारांना, याचे आम्ही आभारी आहे. जे उभे आहे तर भाऊच्या याच्यावर उभे, आम्ही दमावर समजा. भाऊंचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता अनेक मोठी संकट आली, कुटील कारस्थानं देखील झाली. पण याच गोरगरिबांच्या आशीर्वादांमुळे, दुवांमुळे भाऊंचं स्थान हे कायमस्वरूपी आढळ राहिलं. लक्षात ठेवा, आपल्याला बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनुक्रमांक 2 गिरीश दत्तात्रय महाजन यांच्या कमळ चिन्ह पुढील बटन दाबून आपल्या आरोग्य दूत गिरीश भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे. आपला भाऊ गिरीश भाऊ.